जालना जिल्हा राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। सगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत। नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत, पण तोपर्यंत आपण विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊयात। जालना जिल्ह्यात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ येतात, हे मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहेत, या मतदारसंघात कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या पक्षफुटीनंतर इथलं राजकीय समीकरण कसं आहे, विधानसभेची खडाजंगी या विशेष कार्यक्रमात पाहूया जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा राजकीय आढावा। मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ मोडले जातात। जालना जिल्ह्यातील 3 मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात तर 2 मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर नडल्यानं इथं भाजपच्या रावसाहेब दानवेंचा पराभव झालाय। त्यामुळे भाजपला या जिल्ह्यात तगडी मेहनत घ्यावी लागणार आहे। तसंच विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जालना जिल्ह्यात कोणते मतदारसंघ मोडतात? जालना जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत। जालना, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी आणि परतूर। जालना विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळतंय। या मतदारसंघात आलटून पालटून शिवसेना किंवा काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे 2024 ची निवडणूक खूपच निर्णायक ठरणार आहे। जालना विधानसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात मोडला जातो। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा 51,294 मतांनी विजय झाला। गोरंट्याल यांच्या विरोधात शिवसेनेचे अर्जुन खोतकर उभे होते। खोतकरांना 66,049 मतं मिळाली। खोतकरांचा तब्बल 5,245 मतांच्या फरकानं पराभव झाला। भोकरदन विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत पाहायला मिळते। 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे सलग 2 वेळा निवडून आलेत। 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांचा संतोष दानवे यांनी सलग 2 वेळा पराभव केलाय। भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथं भाजपचे संतोष दानवे 1,18,539 मतं घेऊन विजयी झाले। यावेळी त्यांच्या विरोधात 3 वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे उभे होते। चंद्रकांत दानवे यांना 86,049 मतांवर समाधान मानावं लागलं। तब्बल 32,490 मतांच्या फरकानं चंद्रकांत दानवे निवडणुकीत पडले। परतूर विधानसभा मतदारसंघ परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा बोलबाला आहे। या मतदारसंघातून भाजपचे बबनराव लोणीकर सलग 4 वेळा निवडून आलेत। 2009 सालची विधानसभा निवडणूक वगळता 1999, 2004, 2014 आणि 2019 अशा 4 टर्मला आमदार राहिलेत। या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत रंगताना पाहायला मिळते। बबनराव लोणीकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असतात। 2020 साली त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल झाला होता। 2020 साली त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील गाजली होती। परतूर विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा विजय आपल्या पदरात खेचून आणला। 2019 मध्ये बबनराव लोणीकर यांना 1,06,321 मतं मिळाली। यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे सुरेश कुमार जेथलिया उभे होते। जेथलिया यांना 80,379 मतं मिळाली, तर 25,942 मताधिक्यांनी लोणीकर विजयी झाले। 2009 साली जेथिया निवडून आले होते, मात्र 2014 आणि 2019 मध्ये त्यांना विजय संपादन करण्यात अपयश आलं।
घनसावंगी विधानसभा मतदारसंघ. घनसावंगी मतदारसंघ अस्तित्वात येण्याअगोदरपासून म्हणजेच 1999 पासून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांचा बालेकिल्ला आहे. 1999 पासून ते आजवर सलग 4 विजय मिळवत राजेश टोपे यांनी या मतदारसंघात एक छत्री अंमल प्रस्थापित केलाय. राजेश टोपे घनसावंगीमध्ये सलग 3 वेळेस विजयी झाले. 2 सहकारी साखर कारखाने, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील जाळ्यांमुळे राजेश टोपे यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. तसंच कोविड काळात केलेल्या कामगिरीनं देखील ते राज्य आणि देशात नावाजले जातात. मविया सरकारमध्ये त्यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला. घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांना 1,07,849 मतं मिळाली. यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेना पक्षाचे डॉक्टर हिकमत उढाण उभे होते. हिकमत यांना 1,04,440 मतं मिळाली. दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली. दोन्ही नेत्यांना लाखांच्या वर मतं पडली. मात्र 3,409 मतांनी हिकमत यांचा पराभव झाला. बदनापूर विधानसभा मतदारसंघ. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड या 4 तालुक्यातील गावांचा समावेश असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शेती व्यवसायाशीच निगडीत असलेला मोठा मतदार आहे. या मतदारसंघात पूर्वी शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याचं पाहायला मिळतं. मात्र 2014 पासून इथं भाजपचा बोलबाला आहे. भाजपचे नारायण कुचे सलग 2 वेळा इथून निवडून आलेत. 2009 साली झालेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठीच आरक्षित करण्यात आला. तर 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नारायण कुचे यांचा 1,05,312 मतं घेऊन विजय झाला. यावेळी त्यांच्या विरोधात बबलू चौधरी उभे होते. कुचेंचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला तर चौधरींचा 3 वेळा पराभव झाला. 2019 साली यांना 86,700 मतं मिळाली. तब्बल 18,612 मतांच्या फरकानं चौधरी यांचा पराभव झाला.